अकोला शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा विषय ऐरणीवर आला आहे. अकोला शहरात सध्या कोणत्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत याचा कोणताही ताजा सर्वे किंवा यादी महापालिकेने तयार केलेली नाही. महापालिका प्रशासन अजूनही सुस्तच असल्याचे दिसून येते. नागरी भागात सुमारे 200 पेक्षा जास्त इमारती अत्यंत धोकादायक शिकस्त अवस्थेत उभ्या आहेत. यातील काही इमारती 50 वर्षापेक्षा जुन्या असून त्या कधीही कोसळू शकतात. महापालिकेने काही वर्षापूर्वी यातील अनेक इमारतींना पाडण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या, मात्र घरमालकांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. महापालिकेनेही पुढे पाठपुरावा केला नाही. पावसाळ्यात या जीर्ण इमारती कोसळून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने तातडीने या धोकादायक इमारतीचा सर्वे करून त्यांची यादी जाहीर करावी आणि त्यावर कडक कारवाई करावी अशी सूचना स्थायी समिती सभापती यांनी दिली आहे. तर जीर्ण इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित घर खाली करावे अशी विनंती सुद्धा केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास पावसाळ्यात अकोलेकरांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होते. अकोला शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी ज्या बिल्डिंगा शिकस्त आहेत त्या सगळ्या बिल्डिंगांना नोटीस देणं सुरू आहे. अंदाजे 202 बिल्डिंगा अशा आहेत की त्या नादुरुस्त आहेत, त्या पडू शकतात. अशा सर्व लोकांना नोटिसेस देणं सुरू आहेत आणि त्या सर्वांना आमची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्वांनी त्या बिल्डिंगा खाली कराव्या, अन्यथा त्या पाडून टाका. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.